आश्रय द ग्रेट कपॉक ट्री. डोंबिवली 29 मार्च 2025 या दिवशी लिटिल आर्यन प्री केने डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले सभागृहात आश्रय द ग्रेट कपॉक ट्री या आकर्षक थीमसह त्यांचा बहुप्रतीक्षित वार्षिक दिन साजरा केला. सर्जनशीलता आणि मौलिकतेसाठी ओळखल्या जाणाऱ्या या कार्यक्रमाला डॉक्टर रीता सोनावत, संचालक ॲपरसँड ग्रुप, प्राध्यापक डॉक्टर दिनेश गुप्ता आनंदश्री, प्रेरक वक्ता, जीवन प्रशिक्षक आणि मानसिकता गुरु श्री मनोहरलाल ठक्कर, CEO आर्य ग्लोबल ग्रुप ऑफ स्कूल, डॉक्टर नीलम मलिक, संचालक आर्य ग्लोबल ग्रुप ऑफ स्कूल आणि श्री भरत मलिक, संस्थापक आर्य ग्लोबल ग्रुप ऑफ स्कूल यांच्यासह मान्यवरांनी उपस्थिती लावली. एक अद्वितीय पुस्तक आधारित वार्षिक दिवस त्यांच्या तत्त्वज्ञानाप्रमाणे लिटिल आर्यन वार्षिक दिन हे पुस्तक आधारित आहे, जे शिक्षणाला सर्जनशीलतेशी जोडतो. यावर्षी शाळेने लीन चेरीची प्रेरणादायी कथा द ग्रेट कपॉक ट्री निवडली, जी निसर्गाचे रक्षण करण्याचे महत्त्व सुंदरपणे मांडते. पर्यावरण जागरूकतेला प्रोत्साहन देणारी एक हरित शाळा म्हणून या हृदयस्पर्शी कथेद्वारे मुलांमध्ये पर्यावरणाबद्दल करुणा आणि प्रेम निर्माण करण्याचा या कार्यक्रमाचा उद्देश होता. 100% सहभाग आणि मूळ संगीत. लिटिल आर्यनच्या वार्षिक दिनाला खरोखरच उल्लेखनीय बनवणारी गोष्ट म्हणजे 100% सहभागाची त्यांची वचनबद्धता, ज्यामुळे प्रत्येक मूल केंद्रस्थानी येईल. संगीताचे सादरीकरण पूर्णपणे मौलिक होते. सर्व गाणी घरातच रचली गेली आणि मुलांनी स्वतः गायली. त्यांच्या मधुर आवाजाने सभागृह आनंदाने आणि अभिमानाने भरून गेले, ज्यामुळे प्रेक्षकांना त्यांच्या प्रतिभेने आश्चर्य वाटले. शिक्षकांनी नृत्य दिग्दर्शन केले. पाहुण्यांचे मत प्रेक्षकांना संबोधित करताना डॉक्टर रीता सोनावत यांनी शाळेच्या समग्र दृष्टिकोनाचे कौतुक केले आणि म्हटले, लिटिल आर्यनने वार्षिक दिनाच्या थीममध्ये पर्यावरणीय शिक्षण गुंतवून खरोखरच उच्चांक उंचवला आहे. मुलांना अशा उत्कटतेने आणि मौलिकतेने सादरीकरण करताना पाहणे आनंददायी आहे. प्राध्यापक डॉक्टर दिनेश गुप्ता यांनी सर्जनशीलतेला चालना देण्यासाठी शाळेच्या प्रयत्नांचे कौतुक केले आणि म्हटले, लहान मुलांना आत्मविश्वासाने अशा अर्थपूर्ण कामगिरी करताना पाहणे हे शाळेच्या सुसंस्कृत व्यक्तींना घडवण्याच्या समर्पणाचे प्रतीक आहे. एक चिरस्थायी परिणाम. कार्यक्रमाचा समारोप श्री भरत मलिक यांच्या हार्दिक संदेशाने झाला, ज्यांनी संघाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. लिटिल आर्यनचा वार्षिक दिवस हा केवळ उत्सवापेक्षा जास्त आहे. हा एक शिकण्याचा अनुभव आहे, जो मुलांसोबत राहतो. त्यांची मौलिकता आणि निसर्गाशी असलेली बांधिलकी प्रेरणादायी आहे. एक लक्षात ठेवण्याचा उत्सव म्हणजे हा कार्यक्रम जबरदस्त यशस्वी झाला. सर्व उपस्थितांवर कायमचा ठसा उमटवला. मूळ संगीत, पुस्तक आधारित थीम आणि पर्यावरण जागरूक मूल्यांवर लक्ष केंद्रित करून लिटिल आर्यनने पुन्हा एकदा बालपणीच्या शिक्षणात ते का वेगळे आहे हे दाखवून दिले. बहुत अच्छा था. This is one of the, I think this school is one of the best schools in Kalyan, because the kind of function this was absolutely brilliant. Please give a huge round of applause to all these teachers, first of all, because the amount of practice, the iterations which they do, which they मतलब वो करा के लेते हैं बच्चों से, बच्चे करते भी हैं. Huge round of applause to our parents as well, because they are the one those who are standing by them, and to all the management staff who has been here, who is like a strong support, like the cap of. नहीं है कहने के लिए, मैं केवल इतना कहूँगी कि जब मैं इतने साल की थी, इतनी छोटी थी,
तो मुझे बोलना भी नहीं आता था, थिरकना तो दूर की बात है। तो आज जो ये सब मुमकिन है उसके पीछे एक और केवल एक कारण है, टीचर्स। कहावत है, गुरु गोविंद दो खड़े काके लागू पाँव। बलिहारी गुरु आपने जिन गोविंद दियो बताए, तो ये गुरु की सफलता, गुरु की मेहनत है। और हाँ, बिल्कुल जो इनके पेरेंट्स हैं उनको भी मेरा सलाम है कि ऐसे लिटिल वंडर्स आपके यहाँ हैं। थैंक यू। अगेन That is the one who has conceived this K-pop concept and the way they have performed. I remember there was a time when from the stage they used to search their parents and they used to cry from the stage and never used to perform. And these children transformed to this beautiful performance.